उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांची कर्मभूमी। एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसरीकडे खारफूट जंगलाचा विस्तार, या दोघांच्या मध्ये वसलेला हा मतदारसंघ। या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात सामना होतो। या मतदारसंघातील भांडूप पंपिंग परिसरातील फ्लेमिंगो सेंच्युरी ही पक्षीप्रेमींसाठी दरवर्षीची पर्व आहे। फ्लेमिंगो सहित विविध प्रजातींचे दुर्मिळ पक्षी इथे निवाराला येतात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी विहार तलाव आणि तुळशी तलाव याच मतदारसंघात आहे। या परिसरातल्या नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। नव्या इमारतींचे बांधकाम, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा, झोपडपट्टी निवासियांचे प्रश्न, SRA प्रकल्प, डम्पिंग ग्राउंड असे एक ना एक अनेक कळीचे मुद्दे आहेत। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांनी भाजपच्या किरीट सोमय्यांचा केवळ 2900 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपच्या किरीट सोमय्यांनी पराभवाचा वचपा काढला। त्यांनी संजय पाटलांचा 3 लाख मतांनी पाडाव केला। 2019 मध्ये भाजपने किरीट सोमय्याचा पत्ता कापला आणि मनोज कोटक यांना रिंगणात उतरवलं। त्यांनी संजय पाटील यांना 2.25 लाख मतांनी हरवलं। विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि सपाचा 1 आमदार आहे। आता भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आणि मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। आता कोण ही जागा जिंकत आहे हे मतदार ठरवतील। तर अशाच नवीन आणि रंजक व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।